अशी प्रार्थना केल्याचं अशोक चव्हाणांनी म्हटलंय। दरम्यान इलेक्ट्रोल बॉन्ड्स हे असंविधानिक आहेत, त्यामुळे ते फेटाळले जावेत असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। इलेक्ट्रोल बॉन्ड्स हे माहिती अधिकार कायद्याचं उल्लंघन असल्याचं कोर्टानं म्हटलंय। त्यामुळे इलेक्ट्रोल बॉन्ड्स संदर्भात सुप्रीम कोर्टानं केलेली ही अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी म्हणावी लागेल। इलेक्ट्रोल बॉन्ड्स हे असंविधानिक आहेत, त्यामुळे ते फेटाळले जावेत असं सुप्रीम कोर्टाचं मत आहे। इलेक्ट्रोल बॉन्ड्स हे माहिती अधिकार कायद्याचं उल्लंघन असल्याचं सुद्धा कोर्टानं नमूद केलंय। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, काय म्हटलंय कोर्टानं आणि कोणत्या केसच्या अनुषंगानं? सोमेश, तुझ्यापर्यंत आवाज पोहोचतोय? सूचना के अधिकार को नजरअंदाज नहीं किया जा सकता। को रोज भिजवा देते हो वहाँ पे बॉर्डर। सोमेश, जर आवाज येत असेल तर कोणत्या केसच्या अनुषंगानं कोर्टानं हा निकाल दिलाय आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं कोर्टाचं हे म्हणणं किती महत्त्वपूर्ण आहे? हाँ, हो गया। काही तांत्रिक अडचण आहे, सोमेशपर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, परंतु सुप्रीम कोर्टाकडनं देण्यात आलेला अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल, इलेक्ट्रोल बॉन्ड्स हे असंविधानिक असल्यामुळे ते फेटाळले जावेत। हे बॉन्ड्स माहिती अधिकार कायद्याचं उल्लंघन आहेत असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। घटनेच्या कलम 19(1)चं हे उल्लंघन असल्याचं कोर्टाकडून नमूद करण्यात आलंय। निवडणुकीमधल्या काळ्या पैशांचा वापर रोखण्यासाठी इलेक्ट्रोल बॉन्ड हा एकमेव पर्याय नाही असंही कोर्टाकडून नमूद करण्यात आलंय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सुप्रीम कोर्टाचा हा निकाल, सुप्रीम कोर्टाचं हे मत अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जात आहे। इलेक्ट्रोल बॉन्ड्स असंविधानिक असल्यामुळे ते फेटाळण्यात यावेत आणि इलेक्ट्रोल बॉन्ड्स हे माहिती अधिकार कायद्याचं उल्लंघन असल्याचं सुप्रीम कोर्टाकडून नमूद करण्यात आलंय। तर निवडणूक रोखे हे असंविधानिक आहेत। निवडणूक रोख्यांमधील गोपनीयता माहितीच्या अधिकाराची भंग करणारी आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। काळ्या पैशाला आळा घालण्याच्या नावाखाली माहितीचा अधिकार दडपला जाऊ शकत नाही अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाकडनं करण्यात आली आहे। त्यामुळे निवडणूक रोख्यांची योजना घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं 2 नोव्हेंबर 2023ला या सगळ्या संदर्भातला निकाल राखून ठेवलेला होता। निवडणूक रोखे म्हणजे काय असतं तर राजकीय पक्षांना निधी देण्यासाठी या निवडणूक रोख्यांचा उपयोग केला जातो। 1000, 10,000, 1 लाख, 10 लाख तसंच 1 कोटीपर्यंतचे रोखे हे SBIच्या शाखेतनं विकत घेतले जाऊ शकतात। पुन्हा एकदा सोमेश आपल्या सोबत आहे। सोमेश, काय म्हटलंय कोर्टानं? कोर्टाने म्हटलेले